डोईफोडे साहेब ना, डोईफोडे साहेबांवर 100% कारवाई झाली पाहिजे. असं बिल्डर लोकांना हे जे म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि शेतकऱ्यांवर नाही करतात. गोपाल शंकर वायले यांची गांधारी येथे सर्वे नंबर 26/2/3/अ अशी जमीन होती. त्या जमीनवर मोहित जोजवाला सोबत कुठलेच डॉक्युमेंट झालेले नाही. जी त्यांची संस्था आहे त्याच्यासोबत झाले होते, ते पण नोटरी डॉक्युमेंट होते. नोटरी डॉक्युमेंटवर कुठलाच प्लान पास करता येत नाही कायद्याअंतर्गत. पूर्णपणे फसवणूक करण्यात आली आहे गोपाल शंकर वायले यांची आणि महानगरपालिकेची सुद्धा. पण ह्याच्यात जे पण अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात कर्तृत्वात कसूर केली आहे त्यांच्यावर आणि त्या मोहित जोजवालावर आणि तिथे जो तिराईत बिल्डर तिथे इन्व्हॉल्व्ह झालाय त्याच्यावर फौजदारी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ती अनधिकृतरित्या बिल्डिंग आहे असं स्वतः महानगरपालिका म्हणत आहे की जेव्हा जर प्लॅन मोहित जोजवाल्याच्या नावाने पास झालाय, मोहित जोजवाल्याचं नाव रद्द करण्यात येत आहे म्हणजे ते अनधिकृत बांधकाम झाला. तर त्वरित वायलेंटची अशी मागणी आहे की ती बिल्डिंग त्वरित तोडण्यात यावी आणि ती जागा आमच्या म्हणजे आमची मालकी हक्काची आहे तर ती खाली करून देण्यात यावी. जर तिथे अशा प्रकारे कुठल्याच कारवाया झाल्या नाही, आज आम्ही आपल्याकडे न्याय मागत आहे शंकर गोपाल वायलेजी की आपल्या मार्फत त्यांना न्याय मिळेल. तर आपण लवकरात लवकर ह्याचा जाब महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विचाराल की तुम्ही असे कुठलेच झोपेत प्लान पास करता. जर अशा नोटरीवर प्लान पास करता येत असतील तर आमचे सुद्धा करा. एकासाठी वेगळा कायदा, दुसऱ्यासाठी दुसरे कायदे लागू करू नका. त्वरित महानगरपालिकेने याच्यात दखल घेतली पाहिजे आणि ती बिल्डिंग भूमिगस्त केली पाहिजे, तोडली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवर त्या बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. मोजे गांधारे सर्वे नंबर 26/1/2 या भूखंडावर बांधकाम परवानगी 2019 देण्यात आलेली होती. सदर बांधकाम परवानगी ही जोहा डेव्हलपर्स आणि जमीन मालक गोपाल शंकर वायले यांच्यात देण्यात आलेली होती. जोहर हसनभाई जोजवाला यांना ही कुलमुक्तारधारक आणि वायले यांना परवानगी देण्यात आली होती. तदनंतर सुधारित बांधकाम परवानगी ही मोईस जोजवाला यांच्या नावे देण्यात आली होती आणि सदर हे रजिस्टर्ड नसल्या कारणाने आपण मोहित जोजवाला यांचं नाव रद्द करण्यात आलं. बिल्डिंग पाडण्याची काय प्रक्रिया होणार होती याचा काय बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने नाही, आपण ते रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या जी होती अनरजिस्टर्ड होती मोहित जोजवाला यांचं नाव रद्द करण्यात आलेलं आहे आणि